नमस्कार. महाराष्ट्राच्या मेजवानीमध्ये मी पूजा तुमचे हार्दिक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मैद्याचे इतके खुसखुशीत मोदक बनवणार आहोत ना, की खरंच तुम्हालाही खूप आवडतील. त्यासाठी लागणारं साहित्य आपण 1.5 वाटी मैदा घेतला आहे, त्यासाठी पाव वाटी रवा घेतला आहे, तेल, पाणी आणि मीठ. आणि जे आतलं सारण आपण बनवणार आहोत त्यासाठी 1 वाटी खोबरं घेतले, अर्धा वाटी गूळ घेतला आहे आणि पाव चमचा आपण वेलची पावडर घेतली. प्रथम आपल्याला रवा आणि मैदा चांगलं मिक्स करून घ्यायचे. रवा मी बारीक घेतलेला आहे आणि जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यामध्ये आपण मीठ टाकूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. यात आपल्याला तेलाचं मोहन टाकायचे. तेल आपल्याला सगळं 3 चमचे तेल घेतले मी. ते 3 चमचे तेल आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने आधी आपण चांगलं तेल आपण मिक्स करून घेऊयात पिठात. चांगलं मिक्स झालं की हाताने मिक्स करून घेऊयात. चांगलं आपल्याला तेल अख्ख्या सगळ्या पिठाला असं चांगलं चोळून घ्यायचे आणि त्यात तेलामुळे होणाऱ्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्यात. चांगलं हाताने आपल्याला मिक्स करायचे आणि अशा गुठळ्या मोडायच्यात. मैत्रिणींनो, आज माझा पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळं मी गणपती बाप्पांसाठी 11 मोदकांचा प्रसाद बनवत आहे. त्यासाठी मी हे म्हणजे ह्या वाटीच्या सहाय्याने मी हे माप घेतलेलं आहे. ह्या मापामध्ये 11 मोदक सहज तयार होतात. ह्या पद्धतीत आपल्याला पीठ मळून पीठ एका साईडला आपण ठेवून देऊयात. पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही, जरासं मऊ मळायचे. कढई तापायला ठेवली आहे सारण बनवण्यासाठी. मैत्रिणींनो, उद्यापासून आपल्या चॅनलवरती गावरान चव ही सिरीज सुरू होणार आहे, त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तुम्हाला गावाकडच्या रेसिपीज जर पाहायला आवडत असतील तर त्या सर्व 7 दिवस मी गावरान पद्धतीच्या रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. 1 वाटी आपण खोबरं घेतलं होतं, त्यासाठी अर्धा वाटी गूळ आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. गॅसवरती गॅस थोडासा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, गुळाला पाणी सुटतं. मी 11 मोदक बनवणार आहे, त्यामुळे मी 11 मोदकांसाठीच हे सामान हे एवढं माप घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर हेच माप तुम्ही दुप्पट घेऊ शकता. या पद्धतीत आपल्याला गुळाला पाणी सुटतं आणि आपलं मोदकाचं जे सारण आहे ते तयार होतं. या स्टेजला आपल्याला यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. गॅस आता आपण बंद करून टाकूयात. आणि हे एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड होऊ देऊयात. आपलं सारण 10 ते 15 मिनटं लागतील थंड होण्यासाठी. 10 ते 15 मिनटांनंतर आपण मोदक बनवायला घेऊयात. असा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. त्याची आपल्याला एक छोटीशी अशी पुरीसारखी चपाती लाटायची. खूप वेगळी पद्धत सांगते मी मोदक बनवण्याची. जर तुम्हाला हातावरती कळ्या पाडून मोदक बनवता येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीत अतिशय सोपी पद्धत आहे जी तुम्हालाही खूप आवडेल. आणि जर ही पद्धत जर तुम्हाला मोदकाची आवडली बनवण्याची तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट करूनही मला सांगा की कशा पद्धतीत मी मोदक बनवलेत. आणि तुम्ही या पद्धतीत खूप सोपी पद्धत आहे. हे पहा, ह्या पद्धतीत आपल्याला फक्त घडी मारायची आहे आणि खूप छान असे 1च मिनटामध्ये मोदक आपला तयार होतो. जर हातावरती कळी पाडून मोदक बनवता येत नसेल तर ह्या पद्धतीत तुम्ही मोदक बनवू शकता. ही खूप सोपी पद्धत आहे, खूप म्हणजे खूप. 1 मिनिटात आपला मोदक तयार होतो. आणि जर ही माझी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मैत्रिणींनो, चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी गावाकडच्या काही टिप्स, ट्रिक अशा नवनवीन ट्रिक्स ज्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील असे घेऊन येणार आहे, त्यामुळे माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून गावरान चव ही सिरीज सुरू होणार आहे, त्यामुळे गावरान पद्धतीच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. हे पहा, किती छान मोदक आपला तयार झाला आहे आणि किती सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीत मी आपले सगळे मोदक तयार करून घेतलेत. एकूण 12 मोदक तयार झालेत. एक जास्त तयार झाला. मोदक आपले मी सगळे तयार करून घेतलेत. किती एकसारखे आणि किती छान मोदक झालेत बघा.
हे मोदक इतके खुसखुशीत होतात ना खूप, त्यामुळं नक्की घरी ट्राय करा. तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापले की नाही पाण्यासाठी मी छोटासा पिठाचा गोळा त्यामध्ये टाकला आहे. पिठाचा गोळा वर आला की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे. हे पहा किती छान मोदक दिसत आहेत. मोदक आपण एक एक करून तेलामध्ये सोडूयात आणि फ्राय करून तळून घेऊयात. दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खायलाही खूप असे खुसखुशीत आणि खूप छान असतात हे मोदक. आणि मोदकाची जी मी पद्धत सांगितली आहे मोदक बनवण्याची, तीही खूप सोपी आहे. त्यामुळं येत्या संकष्टीला तुम्ही हे मोदक नक्की बनवा गणपती बाप्पांचा प्रसाद करण्यासाठी. मैत्रिणींनो, माझ्या ह्या चॅनलची वाटचाल मी आजपासूनच सुरू केली आहे. त्यामुळे आपण प्रथम म्हणजे कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांना प्रसाद देऊनच करत असतो. त्यामुळं मीही माझ्या या चॅनलची सुरुवात गणपती बाप्पांच्या प्रसादानेच केलेली आहे. गणपती बाप्पांना मी 11 मोदकांचा प्रसाद बनवलेला आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.